नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. जय जय देव श्री गुरु. अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंवित द्रुम बीज प्ररोहणावनी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा कलशाध्याय किंवा एकाध्यायी गीता असणारा हा 18वा अध्याय आणि त्या 18व्या अध्यायातील विश्वमौली ज्ञानोबारायांच्या अंतःकरणातील सद्गुरूंच्या विषयी असणारं प्रेम, त्या प्रेमाला आलेली भरती आणि त्या प्रेमाच्या भरतीतून प्रगट झालेलं संस्कृत प्रचूर भाषेतलं हे मंगलाचरण, त्या मंगलाचरणाचा विश्वमौली ज्ञानोबाराय सकल गुरुजनांच्या परमकृपेने आपण यथामती थोडासा चिंतनाचा विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मंगलाचरण तसं किंवा संतांचा कोणताही शब्द सामान्य व्यक्तीच्या बुद्धिमत्तेला तो प्राप्त होईलच असं मात्र काही सांगता येत नाही. ज्या शब्दांचा अर्थ समुद्रापेक्षाही सखोल आहे, ज्या शब्दांची उंची आकाशापेक्षाही उंच आहे, अशा शब्दाचा मागोवा घेण्याचं सामर्थ्य आपल्यासारख्या एकष्टीत कोणत्याही व्यक्तीला शक्य नाही. पण जर आपण त्यांचीच कास धरली किंवा त्यांना आपण प्रार्थना केली तर मग मात्र हे होऊ शकतं. अर्थात हे सगळंच मंगलाचरण आपण जसं सांगितलं आहे तसाच त्याचा अर्थ आहे असा मात्र भाव नाही. जसं आपल्याला शक्य होईल तसं आपण ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, या संपूर्ण पृथ्वी तलावर चालण्याच्या बाबतीतला प्रकार जर ऐटदार स्वरूपाने पाहायचा असेल तर तो राजहंसाकडे आहे. मग त्यानेच फक्त चालावं आणि इतरांनी चालूच नाही असा मात्र काही अर्थ नाही. राजहंसाचे चालणे भोतळी झाली या शहाणी, तरी आणखी काही कोणी चालावेची ना. जसं आपल्याला चालणं शक्य होईल तसं चालावं. तसं ज्ञानोबारायांच्या या शब्दाच्या बाबतीमध्ये यामध्ये किती अर्थ भरलेला आहे तो ज्ञानोबारायांच्या एका ओळीमध्ये आपल्याला सांगता येईल. ज्ञानोबाराय म्हणतात ना, हे असो तया बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली, हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. किंवा आहाच बोलाची वाली पफेडीजे, ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखेसे सुरवाडीजे सुखाची माझी. ज्ञानोबाराय म्हणतात, आमच्याकडून तयार केलेला शब्द हा एक प्रकारचं ताट आहे आणि या ताटामध्ये कैवल्य रसाचं पक्वान्न वाढलेलं आहे. कुणाकरिता तयार केलं? हे प्रतिपत्ती मिया केले निष्कामासी. आणि त्या निष्काम पुरुषाचं लक्षण सांगितलं, जी ही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वाचून येथेची गोडी नेनती अनेक. व्यवहारामध्ये कोणत्याही पदाची प्राप्ती जर करायची असेल तर त्याकरता विशिष्ट प्रकारची योग्यता असावी लागते. त्याला इंग्रजी भाषेमध्ये सध्याला क्वालिफिकेशन म्हणतात. शैक्षणिक पात्रता किंवा त्याला अर्हता मराठी भाषेतला शब्द आहे, ते असावं लागतं. जर आपल्याकडे पात्रता नसेल तर ते आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. किंवा शास्त्रीय भाषेमध्ये त्याला अधिकारी असं म्हणतात. अनधिकारी पुरुषाला परमार्थातलं फल प्राप्त होत नाही. समुद्रापेक्षाही खोल, आकाशापेक्षा उंच ज्या शब्दामध्ये कैवल्य रसाचं पक्वान्न वाढलेलं आहे, या शब्दाची गोडी कुणाला कळेल? ज्ञानोबाराय म्हणतात, जो एवढा मोठा त्याग करण्यासाठी तयार असेल, आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वाचून येथेची गोडी, अन्यांची व्यावृत्ती केली बघा, त्यांच्याशिवाय इतर या शब्दांची गोडी जाणू शकत नाही. लगेच उत्तर भेटतं आपल्याला. एवढा मोठा समाज आहे, सगळा समाजातला वर्ग ज्ञानेश्वरीचं अध्ययन का करत नाही? नियमच असा आहे, ते वाचून येथेची गोडी नेणं ते अनेक. स्वर्गाचं सोडून द्या,
इहलोकातला सुद्धा क्षणभंगूर असणारा भोग जे त्याग करू शकत नाही त्यांना याची गोडी काय कळणार आहे. एवढा मोठा त्याग असल्याशिवाय सुकृताशिवाय तर हे प्राप्त नाही होत. कारण ज्ञानोबरानेच अनंत काळातली तपसाधना केल्यानंतर या ग्रंथाचं प्रगटीकरण केलं आहे. मग ज्यांनी बहुत कल्पापर्यंत सायास केले त्यांच्या शब्दाचा मागोवा घेत असताना कमीत कमी एका जन्मातलं तरी तप करावंच लागेल की नाही. ज्याच्या जीवनात एवढं तप असेल त्याला कुठेतरी हा ग्रंथ प्राप्त होईल, अन्यथा प्राप्त होणारच नाही. भाव असा, त्यांच्या मुखातून येणारे हे शब्द सामान्य नाही आणि त्यातही पुन्हा ज्ञानोबरांची मंगलाचरणं ही खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी आहे. आणि त्यातही पुन्हा 18व्या अध्यायातील मंगलाचरण तर ज्याप्रमाणे समुद्राला गंगा नदी मिळते तर तिचा असणारा जो पृष्ठभाग किंवा पाण्याचा प्रवाह विशेष भराला प्राप्त होतो, तसं इथे ज्ञानोबरांची असणारी बुद्धिमत्ता आणि त्यातून प्रगट होणारं हे मंगलाचरण विशेषतेला प्राप्त झालेलं आहे. आणि त्या मंगलाचरणाची आज सांगता अर्थात दशम क्रमांकाची ओवी आहे. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंपित द्रुम बीज प्ररोहनावनी. काल आपण एका ओवीचा म्हणजेच मागच्या ओवीचा विचार केला होता. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जन जित भजनीय मायागम्य. त्या मायागम्य पदाचे आपण दोन अर्थ काल केले. एक तर श्री गुरुचं स्वरूप मायेला अगम्य आहे. दुसरा अर्थ केला होता श्री गुरूंचं स्वरूप मायागम्य आहे. तर दुसरा अर्थ करत असताना मायागम्य आहे म्हणजे काय, मायेच्या द्वारे जाणलं जातं. कसं काय जाणलं जाईल बरं. सूक्ष्म वस्तूच्या प्राप्तीसाठी स्थूल पदार्थाचा स्वीकार करावा लागतो. चंद्राची कोर पाहायची असेल तर मग ते आपल्याला झाडाची फांदी दाखवावीसे लागते. पाडी व्याची चंद्ररेखा निरुती दावावया शाखा दावीजे तेवी औपाधिका बोलिया. निरुपाधिक स्वरूप सांगायचं असेल तर उपाधीचा स्वीकार आहे आणि उपाधी म्हणजेच माया आहे. माया आणि मायाकारी असणारं जगत यावरून त्याचं असणारं अधिष्ठान तत्व त्या तत्वापर्यंत जाता येतं. या अर्थाने ते स्वरूप मायागम्य आहे. हा अर्थ आपण केला होता. आणि दुसरा अर्थ केला होता ते स्वरूप मायेला अगम्य आहे. जिथे वेदाला ते प्रकाशित करता आलं नाही तिथे अहम ब्रह्मास्मी त्याकारक जी वृत्ती अंतर्मुख झालेली आहे ते फक्त अज्ञान आवरण भंग करते. स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाचं प्रकाशन ती करत नाही. या अर्थाने वृत्ती मायाच आहे आणि ज्या अर्थी वृत्ती तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणून ते मायेला अगम्य आहे. किंवा आणखीन थोडंसं भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर शुद्ध बुद्धी जाणे अशुद्ध बुद्धी न जाणे. जेव्हा शुद्ध बुद्धी जाणे असं म्हणतात तेव्हा ते मायागम्य आहे आणि अशुद्ध बुद्धी न जाणे तेव्हा ते मायेला अगम्य आहे. आणखीन तिसरा अर्थ करता येईल. जर परमात्मा आवृत्त असेल तर आवृत्त आत्म्यास माया गम्य आहे आणि जो निरावृत परमात्मा आहे त्या स्वरूपाला माया अगम्य आहे. फार गोंधळी करून घ्यायचं कारण नाही. शांततेनं जरी हे ऐकलं तर मग लक्षात येईल. बुद्धी जाणे न जाणे, आवृत्त परमात्म्यास जाणे, निरावृत्त परमात्म्यास जाणे असा विचार केला की नाही आपण, त्या सगळ्या अर्थाने हे पद घेता येतील. म्हणजे अर्थ करता येतो, फक्त त्याला प्रमाण मिळालं पाहिजे. हा ठाव न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा असं जेव्हा म्हणतात तेव्हा ते माया अगम्य आहे. आणि तो देव होय शब्दाचा चमत्कार तेव्हा मायागम्य आहे. एकाच ओळीमध्ये दोन्ही अर्थ आलेले आहेत. पण श्री गुरूंची कृपा असेल तर त्या शिष्याच्या मुखातून जो शब्द येतो त्या शब्दाला ते गम्य आहे. तो देव होय शब्दाचा चमत्कारू. तो देव शब्दाचा विषय होईल पण कोणाचा, श्री गुरु कृपा होये असं त्याचा अर्थ होईल. असं हे स्वरूप आहे. मग पहिल्या ओवीपासून जय जय देव निर्मळ प्रबळ सकळ निश्चळ निष्कळ स्वप्रभ विशुद्ध, त्यानंतर एकरूप आणि अद्वितीय या सगळ्या विशेषणांचा वापर करून आपण ज्या देवाचं वर्णन केलं आहे ते कोण आहे
ज्ञानोबा म्हणतात एकाच पदामध्ये ते आमचे श्री गुरु आहे. जय जय देव श्री गुरु. श्री गुरु आहेत. श्री शब्दाचा अर्थ होतो शोभा किंवा श्री शोभा शब्दाचा अर्थ होतो संपत्ती. दुसरा एक अर्थ होतो ऐश्वर्य. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये अर्थ होतो आहे श्री शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मविद्या. या ब्रह्मविद्येचे असणारे स्वामी आपण आहात. किंवा 10व्या अध्यायामध्ये एक ओवी फार गोड आली बघा. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमय प्रमदा विलासिया. स्वामीच आहात, पण कोणत्या ब्रह्मविद्येचेही स्वामी आहात किंवा ब्रह्मस्वरूप स्थिती आणि त्या स्थितीचे आपण विलास करणारे आहात. पराप्रमय तिथे पण 2 अर्थ होतील पुन्हा. परावाणीचा तो विषय आहे आज्ञानिवृत्तीसाठी, आणि एकदा आज्ञानिवृत्त झालं तर मग परावाणी करता सुद्धा अप्रमेय आहे. म्हणून पराप्रमेय प्रमदा अशी स्वरूपस्थिती आणि त्या ब्रह्मस्थितीबरोबर आपण विलास करता. म्हणून जर आपण संतांचे जर संत वाङ्मयामध्ये अर्थ केले ना, तर सामान्य पुरुष आणि संत यांच्यात काहीच फरक नाही. गुरुवारी बाबा सांगत असतात स्वामी महाराजांचं वाक्य, ज्ञानी पुरुषामध्ये अज्ञानी पुरुषात काहीच फरक नाही. फरक काय आहे? एकच, एक ज्ञानी आहे आणि दुसरा अज्ञानी आहे, एवढाच फरक आहे. बाह्यतः पाहिलं तर फरक काही दिसत नाही. सामान्य पुरुष जेवतो की नाही, तोही जेवतो, आहारात स्वीकारी. सामान्य पुरुष पाहतो की नाही, तोही पाहतोच ना, तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतो आहे. फक्त एकच आहे, परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. सामान्य पुरुषे विषय विलासी गुंफे, तो म्हणती वाई पडेला सापे. जो अविलास भारी दडपे तया ते सज्ञान म्हणते. सामान्य पुरुष विलासी आहे की नाही? श्रीगुरुसुद्धा विलासीच आहे, पण विलासाचा विषय वेगळा आहे. सामान्य पुरुष बहुवे विषय विलासे गुंफे आणि ते पराप्रमेय प्रमदा विलासिया असा अर्थ आहे की नाही. भाव असा की ब्रह्मविद्या श्री शब्दाने प्रतिपादन केली जाते किंवा पंचदशीकाराने नमः श्री शंकरानंद असं म्हटलं आहे की नाही. त्या श्री शब्दाचा अर्थ करत असताना त्याच्यातून ऐश्वर्य संपन्नत्व सूचित केलेलं आहे. किंवा राते हे दातु परायणम, इतरांना संपत्ती प्रदान करून देऊ शकतात, ही त्यांची संपत्ती किंवा श्रीमंती सांगितली आहे. म्हणून अशा ब्रह्मविद्येच्या ऐश्वर्याने संपन्न आपण आहात. हे श्री गुरु, अज्ञान अंधकार नष्ट करण्यामध्ये आपण एकमेव समर्थ आहात. ते गुरु शब्दाचा अर्थच असा होतो की जो अंधकाराला नष्ट करण्याच्या बाबतीमध्ये सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. श्री गुरु, आपला जय जयकार असो. कसे आहात आपण? अकल्पनाख्य कल्पतरो, ज्या परमात्म्याची कल्पना करता येत नाही म्हणून त्या परमात्म्याला अकल्पनाख्य असं म्हणतात. कल्पना करता येत नाही म्हणजे जर आपण असं म्हटलं की परमात्मा शून्य आहे, जे नाही म्हणो जाईजे, तरी विश्वाकारे देखीजे, आणि विश्वचे ऐसे म्हणजे तरी हे माया. 13व्या अध्यायातली ओवी आहे. ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यच ज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्ना सदुच्यते. त्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. सतासत म्हणा. 2 अधिकरण, एका अधिकरणात 2 विरोधी धर्म एका काळात राहू शकत नाही. मग त्याला न सत न असत अशा प्रकारे म्हटलं जातं. थोडक्यामध्ये ते आहे असंही म्हणता येत नाही आणि नाही असंही म्हणता येत नाही. ज्याच्या संबंधाने आहेची नाहीची कल्पना करता येत नाही म्हणून त्याला अकल्पनाख्य असं म्हणतात. ज्याची कल्पना करता येत नाही असा आहे परब्रह्म, आणि त्या परब्रह्माची आत्मत्वाने प्राप्ती करून देण्याच्या बाबतीमध्ये श्री गुरु कल्पतरू आहेत. म्हणजे निर्विकल्प असणाऱ्या परब्रह्माची प्राप्ती करून देण्याच्या बाबतीमध्ये श्री गुरु कल्पतरू आहेत. अचिंत्य परमात्म्याची प्राप्ती करून देणारे चिंतामणी आहेत आणि निष्काम परमात्म्याची प्राप्ती करून देणारे कामधेनू आहेत. तिन्ही पण अर्थ लागू शकतात. जिथे कोणत्याही प्रकारची कामना इच्छा नाही त्या स्वरूपाला म्हणतात निष्काम.
त्याची प्राप्ती श्री गुरु करून देतात. त्यापैकी एक शब्द ठेवला आहे अकल्पनाख्य कल्पतरो, ज्याची कल्पना विधिमुखाने करता येत नाही, निषेधमुखाने पण करता येत नाही. 15व्या अध्यायामध्ये एक ओवी बघा. ज्ञानोबा म्हणतात की त्या परमात्म स्वरूपाला आहे असं म्हणता येत नाही, तरी नाही किरणो हे आणि न साहे असणेही. नाही तर म्हणता येत नाही, मग आहे म्हणा, आहे त्याला सण होत नाही. थोडक्यामध्ये जो विधिमुखाने सुद्धा विषय होत नाही आणि निषेधमुखाचा सुद्धा विषय होऊ शकत नाही. फार झालं तर अतद्व्यावृत्ती रूपाने न इति न इति पदाने, निषेध पदाने त्याचं वर्णन करता येऊ शकतं. नाहीतर तो परमात्मा अकल्पनाख्यच आहे आणि त्याची प्राप्ती करून देणारे आपण कल्पतरू आहात. पुढे एक शब्द आला स्वसंवित द्रुम बीज प्ररोहणावनी. आता एक एक पदाचा थोडा अर्थ करता येईल. सगळे शब्द संस्कृत आहे. स्वसंवित द्रुम बीज प्ररोहण अवनी असा शब्द आहे. बीज प्ररोहण, रोहन म्हणजे वाढणे, प्रकर्ष करून वाढणे, त्याला प्ररोहण असं म्हणतात. आणि अवनी शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी. म्हणजे एखाद्या बीजाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी जी जमीन असावी लागते, ती जमीन म्हणजे आपण आहात. मग आता श्रीगुरु जर पृथ्वी असेल, जमीन असेल, त्या जमिनीवर कोणतं बीज वाढतं? ज्ञानोबा सांगतात स्वसंवित द्रुम, वृक्ष आहे एक प्रकारचा, आणि त्या वृक्षाचं बीज चांगल्या प्रकारे भरास येण्याकरता आपण पृथ्वी झाला आहात. आता या पदाचा एक एक अर्थ करावा लागतो बरं. हे फार पद गोड आहे आणि यातून आपल्याला सगळ्या परमार्थाचा असणारा वर्म लक्षात येण्याचा हा प्रकार आहे. पहिल्यांदा वित शब्द समजून घ्या. वित शब्दाचा अर्थ होतो विज्ञानी, ज्याच्याद्वारे आपल्याला जाणता येतं, किंवा ज्ञानालाच वित शब्द असं म्हणतात. संवित शब्द एक पुढे आलेला आहे आणि त्याच्याही अगोदर पुन्हा स्वसंवित शब्द आला आहे. संवित शब्दाचा अर्थ केला आहे सम्यक, घटपटादी अर्थ जातम व्यक्ती जानाती इति संवित, असा संवित शब्दाचा अर्थ केला आहे. ज्याच्याद्वारे घटपदादी, घटपट आदी असणारे विषय चांगल्या प्रकारे जाणले जातात, त्याला संवित असं म्हणतात. आपण कशाने पदार्थ जाणतो? आपण पदार्थ जाणतो आहे नेत्राने, म्हणतो की नाही आपण. थोडक्यात आपण इंद्रियाने जाणतो, पण नियम असा आहे इंद्रियाने आपण जाणत नाही. बरेच लोक व्यवहारामध्ये असे एकटक पाहतात, डोळे लावलेले असतात आपल्याकडे, पण अर्थ मात्र काहीच कळत नाही. का? इंद्रियाने फक्त जाणता येत नाही, इंद्रियाच्या पाठीमागे मन असावं लागतं, म्हणजे अंतःकरणाची वृत्ती असावी लागते. त्याला आपण मराठी भाषेमध्ये तार लागणे असं म्हणतो. जे डोळे उघडे असतात, आतमध्ये मात्र काही घुसत नाही. का? कारण मन जागेवर नाही. आणि व्यवहारामध्ये आपण म्हणतोच एखाद्या व्यक्तीला, अरे तुझं मन तर जागेवर आहे ना. भाव असा आहे अंतःकरण स्थिर होत नाही तोपर्यंत जाणता येत नाही. घटपटाती पदार्थ चांगल्या प्रकारे जे जाणतात त्या असणाऱ्या अंतःकरणाच्या वृत्तीला संवित असं म्हणतात. आपण विचारसागराची प्रक्रिया कायम पाहत असतो. एखाद्या पदार्थाला जाणायचं असेल, त्या स्वसंवित शब्दाकरता हा विस्तार करायचा आहे बरं आपल्याला. किंवा पंचदशीकारांनी याचा विचार एक प्रथम प्रकरणामध्ये, आणि कोटस्थदीप नावाचं एक प्रकरण आलं आहे बघा, त्याच्यामध्ये विस्ताराने याचा विचार आला. तसा हा विषय अतिशय सूक्ष्म आहे, म्हणून थोडंसं बारकाईनं आणि एकाग्रतापूर्वक हा श्रवण केला पाहिजे. अगोदर आपल्याला बाह्यज्ञान कसं होतं याचा विचार शास्त्रामध्ये असा आला आहे. कल्पनाकार हा ध्वनिक्षेपक आहे. मराठी भाषेमध्ये ध्वनिक्षेपकच आहे हा, इंग्रजीमध्ये आपण त्याला माईक म्हणतो. या ध्वनिक्षेपकाला मला जर जाणायचं असेल तर इथे अंधार चालणार नाही. म्हणजे अंधकाराच्याद्वारे, याच्या प्रकाशाच्याद्वारे यावरचं अंधकाराचं आवरण दूर झालं पाहिजे. म्हणजे हा पदार्थ आहे. या पदार्थाला जाणण्याचं साधन माझ्या आत आहे. करण म्हणजे साधन, आणि आत असल्यामुळे त्याला म्हणतात अंतःकरण. जेव्हा अंतःकरणाचा परिणाम होतो तेव्हा त्याला वृत्ती म्हणतात. ती वृत्ती स्वतंत्रतेनं बाहेर येत नाही,
त्या वृत्तीला बाहेर येण्यासाठी जड आहे, पण प्राणाचं साह्य लागतं. प्राणाचं साह्य घेऊन ती वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारे घटादी पदार्थापर्यंत येते. वृत्तीचा नियम असा आहे, जसं सरोवरातलं पाणी कालव्यात आलं की त्या आकाराचं होतं, कालव्यातून पाटात आलं की त्या आकाराचं, पाटातून पुन्हा जर त्या वाफ्यात आलं तर त्या आकाराचं, आणि आळ्याचा आकाराचं होतं. म्हणजे पाण्याला जसा जसा उपाधी प्राप्त होईल तशा तशा आकाराचं ते होतं. तसं अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारे बाहेर आली आणि समोर घट असेल तर घटाच्या आकाराची होईल, जर पट असेल तर पटाच्या आकाराची होईल, समोर व्यक्ती आला तर व्यक्तीच्या आकाराची होईल. आणि इतका प्रचंड वेग आहे वृत्तीचा, फक्त डोळे समोर असेल तर घट आणि भिंतीकडे गेली तर भिंतीच्या आकाराची होते. म्हणजे वृत्तीचा वेग प्रचंड आहे. वृत्ती त्या पदार्थाला व्यापते आणि वृत्तीचे एक काम आहे की वृत्ती त्या पदार्थावर असणार अज्ञानाचं आवरण भंग करते. झालं, वृत्तीचं काम संपलं. वृत्ती स्वच्छ आहे, त्या स्वच्छ वृत्तीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडतं, त्याला चिदाभास किंवा त्याला फलव्याप्ती असं म्हणतात. आणि चैतन्याचा असणारा तो प्रतिबिंबित प्रकाश अयम घटः असं त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. आता हा जो विचार आला आहे तो आला एक कुटस्थिती नावाच्या प्रकरणामध्ये. म्हणजे अगोदर घट हा अज्ञात असतो, त्या अज्ञात घटाला अंतःकरणाच्या वृत्तीतला असणारा प्रकाश चिदाभास अज्ञान आवरण भंग करून अयम घटः एवढंच फक्त ज्ञान करून देतो. पण मी घट जाणला याचं ज्ञान परब्रह्म करून देतं. वाक्य आहे की नाही, मी घट जाणला, त्याच्यामध्ये मी ज्ञाता आहे, घट ज्ञेय आहे आणि जाणला हे ज्ञान आहे. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय, ज्ञातत्व निर्माण केलं, चिदाभासाचं काम संपलंय. आता अयम घटः एवढंच फक्त चिदाभासाचं काम आहे. पण मी घट जाणला ही जी त्रिपुटी आहे, या त्रिपुटीचं प्रकाशन करणारं ब्रह्मचैतन्य आहे. म्हणून घट अगोदर अज्ञात होता, तेव्हाही ब्रह्मचैतन्यानेच त्याचं प्रकाशन केलेलं आहे अज्ञात स्वरूपाने. आणि जेव्हा त्याच्या ठिकाणी ज्ञातता निर्माण झाली, चिदाभासाचं काम संपलं, मग मी घट जाणला या त्रिपुटीचं प्रकाशन पुन्हा ब्रह्मचैतन्यच करतं. विचारसागरात उदाहरण दिलं आहे कसं, कंदिलामध्ये प्रकाश आहे, ज्योत, ज्योतीतला प्रकाश काचेत आला, काचेतला प्रकाश बाहेर पदार्थापर्यंत गेला आणि त्या प्रकाशाने पदार्थाला व्यापलं. पदार्थाला म्हणतात ज्ञेय, तिथपासून असणारा प्रकाश ज्ञान आणि काचेत आलेला प्रकाश ज्ञाता. तसं अंतःकरणामध्ये असलेला प्रकाश ज्ञाता आहे, अंतःकरण वृत्तीद्वारे बाहेर पडलेला प्रकाश ज्ञान आहे आणि त्या वृत्तीने पदार्थाला व्यापलं ते आहे ज्ञेय. ज्ञाता ज्ञान नाही, ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय, उलट क्रमाने ज्ञेय ज्ञान आणि ज्ञाता या तिघाला जर कंदिलातला प्रकाश प्रकाशित नसेल तर त्रिपुटीचं प्रकाशन होऊ शकत नाही. बाह्य पदार्थासाठी वृत्ती महत्त्वाची आहे आणि म्हणून जी अंतःकरणाची स्वच्छ वृत्ती घटपटादी पदार्थाला जाणते सम्यक प्रकारे, त्या वृत्तीला म्हणतात संवित. त्या संवित असणाऱ्या ज्ञानाचे विषय मात्र वेगळे बरं. शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्यात जागरे पृथक ततो विभक्ता तत्संवित ऐकरूप्यान्न भिद्यते. कल्पना करा, ती संवित कशी बघा, एक रूपाची आहे, एक रूपाने. शब्द ज्ञान, ज्ञान फक्त ध्यानात ठेवा, शब्द ज्ञान, स्पर्श ज्ञान, रूप ज्ञान, रस गंध ज्ञान. शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय उपाधी बाजूला केले की ज्ञान ज्ञान ज्ञानच फक्त शिल्लक राहतं. त्या ज्ञानाला संवित असं म्हणतात. म्हणजे जागृतीमध्ये विषय बदलतात. एका दिवसभरामध्ये कितीतरी विषय आपल्या समोर येतात, पण त्या विषयांचं जे ज्ञान आहे की नाही, ते ज्ञान ज्ञान रूपाने मात्र एकच आहे. जसं जागृतीमध्ये विषय बदलतात पण ज्ञान बदलत नाही, तसं स्वप्नामध्ये सुद्धा विषय बदलतात
पण स्वप्नातलं ज्ञान बदलत नाही. जसं जागृतीतलं ज्ञान आहे तसं स्वप्नातलं ज्ञान आहे. म्हणून ज्ञान आणि ज्ञान एकच आहे. आता सुषुप्तीमध्ये ज्ञान असतं का? असतंच की नाही. सुषुप्तीतलं ज्ञान सुषुप्तीमध्ये अनुभवाला येत नाही. येतं अनुभवाला, पण जागृतीमध्ये स्मृतीवरून अनुमान करावं लागतं. मी सुखाने झोपलो होतो, मी काहीच जाणत नव्हतो. हे केव्हा घडतं? जाग झाल्यानंतर. हे वाक्य ऐकल्यानंतर असं म्हणू नये मी पाठात झोपलो होतो. मी उदाहरण सुषुप्तीचं देत आहे. मी सुखाने झोपलो होतो आणि मी काहीच जाणत नव्हतो. सुखाने झोपलो, सुखाचा अनुभव आहे. काहीच जाणत नव्हतो, न किंचित अवेदिशम, मी काहीच जाणलं नाही. हे केव्हा तो म्हणतो? जाग झाल्यानंतर. काहीच न जाणणं हे अज्ञान आहे. पण ज्या अर्थी काहीच जाणत नव्हतो, हे जाणल्याशिवाय सांगता येत नाही. म्हणजे त्याला अज्ञानाचा पण अनुभव आहे. आणि या स्मृतीचा अनुभवपूर्विका, अनुभव म्हणजे ज्ञान, ज्या अर्थी जागृतीमध्ये स्मृती होते याचा अर्थ त्याला गाढ झोपेमध्ये अनुभव आहे. आणि अनुभव आहे म्हणजे ज्ञान आहे. म्हणजे काय अर्थ झाला? जागृतीत ज्ञान आहे, स्वप्नात ज्ञान आहे, सुषुप्ती अवस्थेमध्ये ज्ञान आहे. या तीनही ज्ञानाचा विचार केला तर उपाधी अवस्था बदलल्यामुळे विषय बदलतात, पण ज्ञान 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 मात्र एकच आहे. आणि ते एका दिवसाचं 3 अवस्थेतलं ज्ञान बदलत नाही, एक रूप आहे. दुसऱ्या दिवशीसुद्धा अवस्था 3 येतात जातात, ज्ञान बदलत नाही. असं महिनाभर चाललं तरी ज्ञान बदलत नाही. मासाब्दयुगकल्पेषु गतागम्येष्वने कधा नो देती, ते संवित उत्पन्नही होत नाही, नष्ट होत नाही. मग ते ज्ञान कळलं कुणाला? तर पंचदशकार म्हणतात नो देते नास्तमेते का संवित देशा स्वयंप्रभा. ते संवित म्हणजे ते ज्ञान स्वयंप्रकाश आहे. फक्त भाव असा आहे ते स्वयंप्रकाश असणारं ज्ञान स्वरूपभूत ज्ञान आहे. आणि त्या स्वरूपभूत ज्ञानाला जर वृत्तीचा उपाधी लागला की त्याला वृत्ती ज्ञान असं म्हणतात. म्हणून चैतन्य खऱ्या अर्थाने स्वरूपभूत ज्ञान आहे. ना आपल्याकडे ज्ञान संबंधाने 2 प्रकारचे विचार केले जातात. जेव्हा ज्ञान ज्ञान म्हणतात की नाही, तेव्हा एकदा आहे वृत्ती ज्ञान आणि दुसऱ्यांदा आहे स्वरूपभूत ज्ञान. आता स्वरूपभूत ज्ञानाला म्हणतात ब्रह्म. त्याचं प्रकाशन करण्याकरता कोणीही समर्थ नाही. उलट ते असं आहे, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमग्नी तमेव भांतमनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. त्याला म्हणता आहे की सुसळा सूर्यकणांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानियांसी अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. ते स्वरूपभूत ज्ञान स्वयंप्रकाश आहे. त्या स्वयंप्रकाश ज्ञानाला म्हणतात ब्रह्म. आणि ब्रह्म असं आहे एकम एव अद्वितीयम, एकटंच आहे. पण ते एकसुद्धा असं आहे की दोनाच्या वाचून एक आहे. ते अद्वैत आहे, पण द्वैत निरपेक्ष अद्वैत आहे. आता त्याचं प्रकाशन करू शकेल असं सामर्थ्य कुणाकडे नाही. पण ते कुणाला कळतं म्हणे ते स्वसंवेद्य आहे. म्हणजे स्वतः स्वतःला जाणतं असं म्हणावं तर कर्मकर्तृ नावाचा विरोध येतो. म्हणून पंचदशीकारांनी संवित एषा स्वयंप्रभा, ते स्वयंप्रकाश आहे की नाही त्याच्याकरता एक पद वापरलं, अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम. ज्ञानाचं विषयत्व येत नाही कुणाला, अन्यही त्याला जाणू शकत नाही आणि तो स्वतःला जाणू शकत नाही. म्हणजेच अवेद्यत्वे सती. आणि जर त्याला जाणलं की तो स्वतःला जाणतो तर कर्मकर्तृ नावाचा विरोध येतो. म्हणजे दुसरा कोणीतरी जाणतो तर अनवस्थादी प्रसंग प्राप्त होता. म्हणून तो स्वयंप्रकाश आहे असं जाणावं. आणि मग जो शब्द आला ज्ञानेश्वरीमध्ये स्वसंवेद्या, त्याचा अर्थ असा होतो अन्यांच्या ज्ञानाचा विषय नाही, स्वयंप्रकाश फक्त घ्यायचं. स्वतःला जाणतो असा तिथे आपण अर्थ अभिप्रेत नाही बरं. तिथे मग संधी करायची, पदच्छेद करायचा. असंवेद्य असे एवढे अर्थ लागतील त्याचे. वेद्य म्हणजे जाणण्याचा विषय, संवेद्य म्हणजे चांगल्या प्रकारे जाणण्याचा विषय, म्हणजे
चांगल्या प्रकारे जाणण्याचा विषय होत नाही. आणि तेवढंच नाही, आणखीन एक पद लावलं, चांगल्या प्रकारे सुचारू स्वरूपाने जो जाणण्याचा कधीच विषय होत नाही. पुढे आलेला झाला यनादेश, स्वसंवेद्य असा त्याचा अर्थ होतो एवढा मोठा. म्हणजे वेद्य, संवेद्य, असंवेद्य आणि असंवेद्य, स्वसंवेद्य असं एवढा त्याचा अर्थ होतो. म्हणजे स्वरूपभूत ज्ञानाला कोणीही प्रकाशित करू शकत नाही, पण त्या ज्ञानाचा अंतःकरण वृत्तीमध्ये प्रकाश झाला की मग त्याला वृत्तीज्ञान असं म्हणतात. मग वृत्तीज्ञानाचे विषय दोन आहे. जर वृत्ती बहिर्मुख असेल, जगाला विषय करेल, आणि वृत्ती जर अंतर्मुख झाली तर आत्मस्वरूपाचं आवरण भंग करण्यासाठी प्रवृत्त होईल. तेव्हा ती वृत्ती अहम ब्रह्मास्मी त्या काराची जी काही वृत्ती आहे, तेव्हा जर अंतर्मुख झाली तर मात्र आत्मस्वरूपाचं प्रकाशन करेल. प्रकाशन करेल म्हणजे प्रकाशन या अर्थाने नाही घ्यायचं बरं. प्रकाशन करेल हा उपचार आहे. अज्ञान आवरण भंग करेल आणि मग राहिलेला आत्मा स्वयं प्रकाश आहे या अर्थाने फक्त म्हणायचं आहे की तिने तो प्रकाश केला. जसं की आपण उदाहरण देतो कायमच, ते एवढं सगळं सांगितल्यानंतर दृष्टांत सांगावं लागेल, नाहीतर मग ते बुद्धीवर आरूढ होणार नाही. आपण कायमच उदाहरण देतो की नाही. उदाहरण असं आहे, एखाद्या घटाखाली एखादा पदार्थ ठेवला आहे आणि तो पदार्थ आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपल्याकडे दोन गोष्टी आवश्यक आहे. एक, तो घट नावाचा पदार्थ फोडण्यासाठी दंड आणि घटाखाली असणारा पदार्थ पाहण्यासाठी दिवा. म्हणजे सामान्य पदार्थ प्राप्त करायचा असेल तर दंडही असावा लागतो, दिवाही असावा लागतो. कल्पना करा, घटाखाली दिवाच ठेवला आहे. आता त्या दिव्याला पाहण्यासाठी हातातला दिवा लागेल का? नाही लागणार, आणि लावूसुद्धा नाही. दिव्याला प्रकाशित करण्यासाठी दिवे लावावे का? लावू नये ना, कारण का दिवा प्रकाशित आहे. पण तो दिवा ज्या घटाखाली आहे त्या घटाला फोडण्यासाठी मात्र दंड असावा लागेल. काठीने जर आपण घट फोडला आणि खाली जर दिवाच आपल्याला दिसला तर मग आपण म्हणू शकतो की नाही, या काठीने मला दिवा दाखवला, म्हणतो की नाही आपण उपचाराने. तसं अंतर्मुख झालेली जी काही वृत्ती आहे ती अज्ञान आवरणाचा भंग करते. आणि या अर्थाने म्हणावं लागतं की त्या अहम ब्रह्मास्मी त्या कारक वृत्तीने आत्मस्वरूपाला प्राप्त करून दिलं, उपचाराने म्हणायचं आहे. मग आता संवित म्हणजेच काय? वृत्तीज्ञान. सम्यक घटपटाती पदार्थ जातम वेत्ती जानाती ती संवित. ज्याच्यामुळे आपल्याला घटपटाती विषयांचं ज्ञान होतं त्या वृत्तीला म्हणतात संवित. आणि जेव्हा ती वृत्ती जगाला विषय करेल तेव्हा जग संवित झाली. आणि जेव्हा ती वृत्ती अंतर्मुख होईल आणि स्वस्वरूपाला विषय करेल तेव्हा तिला म्हणतात स्वसंवित. स्वशब्द आत्मवाचक आहे आणि आत्मस्वरूपाला विषय करणारी जी वृत्ती आहे त्या वृत्तीला म्हणतात स्वसंवित. आणि अशा प्रकारे आत्मज्ञानाचा वृक्ष त्याला म्हणतात स्वसंवित द्रुम. आणि त्याचं बीज कोण असेल? म्हणजे अहम ब्रह्मास्मी या आकाराची आत्मस्वरूपाला विषय करणारी वृत्ती जर तयार व्हायची असेल तर त्याचं बीज कारण कोण आहे? त्याचं कारण आहे महावाक्य. महावाक्याशिवाय वृत्ती या आकाराची होतच नाही. एखादा उत्तम अधिकारी असावा आणि त्या उत्तम अधिकाऱ्याला जेव्हा श्री गुरु तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश करतात, काना वचनाचे भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होणे उठी कवनु एक जो. कोणीतरी विरळा आहे, मोटके गुरुमुखे उदेजत दिसे आणि हृदयी स्वयंबचे असे प्रत्यक्ष फाव लागे तैसे आपैसयाचे. आणखीन एक प्रमाण, अंगे सानी परिणामे थोरू जैसे गुरुमुखीचे अक्षरू. आणखीन एक प्रमाण, ज्ञानाचे बीजतवतयाचे बोल माझी हृदय भूमिके पडिले सखोल. मला क्रमाक्रमाने सगळे प्रमाण सांगा बरं. आता मला 5 प्रमाण सांगायचे इथे. आता त्या स्वस्वरूपाला विषय करणारी स्वसंवित म्हणजेच आत्मज्ञानाला विषय करणारी अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती
त्या वृत्तीला जन्म देणारं कोण आहे, बीज कारण कोण आहे, तर श्री गुरूंचं वचन आहे. पहिल्यांदा आपण काना वचनाची भेटी, वचन शब्द आला. दुसऱ्यांदा गुरुमुखे उदय जत दिसे, गुरूंचं मुख आलं. अंगे साने परिणामे थोरू, गुरुमुखीचे अक्षरू आलं की नाही. गुरुमुखाचा शब्द म्हणजे गुरूंच्या मुखातून ते वचन यावं लागतं. आणि आता एक प्रमाण सांगितलं ना अलीकडचं, कोणतं? ज्ञानाचे बीज तव तयाचे बोल. ज्ञानाचं बीज काय आहे? त्या महापुरुषांच्या मुखारविंदातून येणारा बोल. 10व्या अध्यायातली ओवी आहे. ज्ञानाचे बीज तव तयाचे बोल, माझी हृदय भूमिके पडिले सखोल, वरी ये कृपेची जाहली ओल, म्हणून संवाद फळेशी उठेले. एखाद्या भूमीमध्ये बीज किती दिवसापासून आहे याला महत्त्व नाही. थोडंसं बारकाईने सांगतो, काय शेतकऱ्याचा विषय आलेला आहे म्हणून. बीज असावं, त्यातही पुन्हा ते बीज चांगल्या तापलेल्या जमिनीमध्ये पडावं, त्या जमिनीवर पाऊस पडावा, ओलावा मिळावा, आणि मग त्यातून अंकुर येतो. आता परमार्थामध्ये ऐका. परमार्थामध्ये अंतःकरणामध्ये वैराग्याने तापलेली अंतःकरणाची भूमिका असावी. त्या भूमिकेमध्ये महापुरुषांनी सांगितलेला उपदेश, त्या शब्दाचं बीज पडावं अंतःकरणामध्ये, आणि त्या बीजाला पुन्हा सद्गुरूंच्या कृपेचा ओलावा मिळावा. मग त्याला निगमागमद्रुम फलप्रद हे प्राप्त होऊ शकतं. ज्ञानाचे बीज तव तयाचे बोल, माझी हृदय भूमिके पडिले सखोल, वरी ये कृपेची जाहली ओल, म्हणून संवाद फळेशी उठले. म्हणजे स्वरूपभूत ज्ञानाला, आत्मज्ञानाला विषय करणारी अंतःकरणाची वृत्ती हा एक प्रकारचा वृक्ष आहे. आणि त्या वृक्षाचं बीज काय असेल, तर सद्गुरूंच्या मुखातून येणारं महावाक्य हे त्याला कारण किंवा बीज आहे. आणि अशा बीजाला प्ररोहण प्रकर्ष करून त्याची वाढ करण्याकरता कारण ठरलेली पृथ्वी अवनी आपण आहात. किंवा आणखीन 2-3 ओव्या देता येतील. तरी अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादी जो, तो महावाक्याची नावे. ज्ञानोबा म्हणतात, आता महावाक्य सोडून द्या. खरं सांगू का, ब्रह्मज्ञानाला कारण फक्त श्रीगुरूंची कृपाच आहे. फक्त ती कृपा येण्यासाठी महावाक्याचं निमित्त आहे. हो, महावाक्याचे नावे गुरुकृपेचे ने थावे. थावे म्हणजे बळ. बळ कोणाचं आहे? गुरुकृपेचं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आणि तसंच आहे बरं का शब्द. भगवंताने अर्जुनाला विचारलं की नाही, अरे अर्जुना, हे ज्ञान तुला आम्ही सांगितलं, हे तुला पटलं की नाही? शब्द काय आला? जेव्हा एखाद्या शिष्याला बोध प्राप्त होतो तर त्याने असं म्हणू नये, मग आपली बुद्धिमत्ताच तेवढी आहे असं म्हणू नये. त्याच्या मुखारविंदातला शब्द असेल, त्वत्प्रसादान मयाच्युत, तत्प्रसादात, तुमच्या प्रसादाने मला प्राप्त झालं. हो, वरी आपुली या कृपा. ज्ञानोबाचा असा शब्द आहे की हे ज्ञान तुला प्राप्त झालं की नाही? भक्तराज अर्जुनाच्या मुखातला शब्द आहे, हो आपुली या कृपा, तुमच्या कृपेनं मला हे प्राप्त झालं. जर असा मनुष्य राहील तर त्याला कधीच ज्ञानाचा अहंकार होणार नाही. आणि अहंकार नाही झाला तरच त्याला खरं ज्ञान झालं. म्हणून साक्षात असणारं कारणत्व ब्रह्मज्ञानाचं गुरुकृपेलाच आहे. गुरुकृपेचे ने थावे, माता हात ठेवणे नव्हे, थापटेला जैसा तैसा विश्वस्वप्नेशी माया, नित सांडोणी धनंजया, सहजेची चैलाद्वय आनंदपणे जो. विस्तार करण्याचं कारण नाही, पण महावाक्याला सुद्धा निमित्त म्हटलं आहे बघा. आणि गुरुकृपेला महत्त्वाचं बळ आलेलं आहे. मग अशा स्वसंवित म्हणजे आत्मज्ञानाच्या वृक्षाच्या बीजाला वाढण्यासाठी कारण ठरणारी पृथ्वी आपण आहात. ज्ञानदेव म्हणे, वा सद्गुरूंनी केले कोडे, माथा ठेवेला ते पुढे, माथा हात ठेवेला ते पुढे, बीजचे वाहिले. 6व्या अध्यायामध्ये हे सुद्धा रूपकच आलेलं आहे बरं का. ज्ञानोबा म्हणतात, वरी अवधान ऐसा सोन यायसा, अवधानाचा वापसा ला
मनोनी पेरावया दिवसा श्री निवृत्तीसी. क्या बात आहे. म्हणजे काय आता शब्द सहज निघून गेला बरं मुखातून. काय रूप काय ज्ञानोबरायांचं. जातीवंत शेतकरी असेल ना तर त्याच्याकरता सोनं काय माहिती आहे का, वापसा. फक्त शेतकरी जातीवंत असावा, नाही तर मग तो पाऊस पडल्यानंतर म्हणतो कुठे आपला आऊत, हां, त्याचा काही उपयोग नाही. तो इतकी शोधाशोध नाही. जातीवंत शेतकरी जमीन चांगली तापू देतो. आणि जर यदा कदाचित वाईट प्रसंग त्याच्या घरात झाला, एखादा व्यक्ती मृत पावला, अंत्यसंस्कारानंतर पहिल्यांदा पेरणी. मडे झाकून या करीती पेरणी, कोण बियाची वाणी लवल आहे. सिद्धांत ऐका ना. तया परी करी सोहिता आपुले, जयाशी फावले नरदेह. त्या जातीवंत शेतकऱ्याप्रमाणे ज्याला शिकायचं आहे त्याला कुठूनही शिकता येतं बघा. शेतकऱ्याकडून सुद्धा शिकता येतं आहे. तया परी करी सोहिता आपुले, तो पहिल्यांदा पेरणी करतो अंत्यसंस्कार नंतर. तसा ज्याला नरदेह प्राप्त झाला ते नंतर बघू आपण आता. तसा ज्याला नरदेह प्राप्त झाला त्याने पहिल्यांदा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. बाकीच्या गोष्टी नंतर होईल. जागा, चारचाकी गाडी, पहिल्यांदा ब्रह्मज्ञान. तया परी करी, क्या बात. साधा वया वैराग्य ज्ञान, मनुष्य देही करावा प्रयत्न, म्हणे एका जनार्दन, सांगे एका जनार्दन. अनेक, तुम्ही बऱ्याच जणांनी सांगितलं, मला कळा नाही शब्द. एक अनेक प्रयत्न तो आशेना, चिरंजीव पदामध्ये. बरोबर आहे का. साधा वया वैराग्य ज्ञान, मनुष्य देही करावा प्रयत्न. याच देहामध्ये तो करता येतो, अन्य देहामध्ये करता येत नाही. विषय निघाला होता वापसा साधला आहे. इथून एवढं लांब जावं लागतंय. वापसा साधला. वापसा कोणता. अवधानाचा वापसा. लाधला सोनया ऐसा. एकाग्रतापूर्वक ऐकणं याला अवधानाचा वापसा म्हणतात. आणि तो सोन्याप्रमाणे आला. मग निवृत्तीनाथ महाराजांना धाडस, धिवसा, धैर्य की आता हे ब्रह्मज्ञानाची पेरणी केली पाहिजे. बीज म्हणजे महावाक्याचा उपदेश. आणि त्या महावाक्याचा उपदेश जर पेरायचा असेल तर मग चाडं लागतं. काय ज्ञानोबरांची विनम्रता आहे बरं. ज्यांच्या एका शब्दामध्ये ब्रह्मज्ञान होऊ शकतं. आत्मा अवतरवी ते मंत्राक्षरी, हे ज्ञानोबरांचे अक्षर आहे. आणि ते म्हणतात काय करावं. निवृत्तीनाथांना पेरणी करायची होती. त्यांनी ज्ञानोबराला चाडं केलं. चाडं श्री गुरु निवृत्तीनाथांनी माथा ठेविला ते पुढे बीजचे वाहिले, आमच्या मस्तकावर हात ठेवला आणि ब्रह्मज्ञानाचं बीज या चाड्यातून पेरलं आहे. आणि ते पेरलं म्हणूनच ज्ञानेश्वरीतून प्रगट झालं आहे. आता आपलं हे काम आहे की हे पीक आपल्याला जेवढं मोजता येईल किंवा जेवढं संग्रहित करता येईल तेवढं करावं. साधकाने काहीच करू नये. साधकाकरता अक्षर संपत्ती ही त्याची संपत्ती आहे. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे, हे शब्द संपत्ती त्याची आहे. ज्ञानोबाने त्याच्याकरताच तयार केले आहे. जेवढं लुटता येईल तेवढं लुटावं. हे न सरे लुटिता, किती लुट. आपण एका आवृत्तीमध्ये ज्ञानेश्वरीचा अर्थ केला किंवा प्रवचन केलं म्हणजे संपलं का. दुसऱ्या आवृत्तीला पण नवीन स्फूर्त आहे बघा. हे हा नित्य नूतन आहे. हे कधी जुनं होणारं नाही. मागच्या प्रवचनात काही भाव स्फुरला तर पुढच्या प्रवचनात आणखीन काहीतरी प्रगती होऊ शकते. हे नित्य नूतन आहे. कादंबरीत तेच असतं, ग्रंथात तसं नसतं. म्हणून हे स्वसंवित द्रुम बीज प्ररो हानावनी. आणि या बीजाचा असा आहे, श्री गुरूंच्या मुखारविंदातून येणारा शब्द महावाक्य त्या आत्मज्ञानाचं बीज आहे बरं, म्हणजे कारण आहे. आणि त्या उपदेशाला चांगल्या प्रकारे प्ररोहन, प्रकर्ष करून, रोहन म्हणजे वाढविणं, चांगल्या प्रकारे वाढवायचं त्या ब्रह्मज्ञानाला. तर अवनी, पृथ्वीसुद्धा तशीच असावी लागेल की नाही. चांगल्या जमिनीमध्ये चांगलं बीज पेरलं तर ते चांगलं वाढत असतं. आता लोक म्हणतात की एवढे आम्ही कार्यक्रम ऐकतो आणि आमच्यात तर काही फरकच नाही पडला. जमीन अवनी प्ररोहन, जमीन चांगली. ज्ञानोबांचा शब्द ही माझ्या काही मुखारविंदा स्वतःच्या पदाने सांगत नाही. सुक्षेत्री आणि उलटे, बीजही पोय पेरिले गोमटे,
तरी आलोट फळ भेटे परी वेळे की गा. चांगली जमीन असावी, ओलटे म्हणजे ओलावा असावा, बीजही चांगलं असावं आणि पेरलं की मग त्याला चांगल्या प्रकारचं फळ मिळतंच की नाही. उत्तम अधिकारी असेल बस सरिसाची पैकी रटे, आणि जर अधिकार्याची काही उणीव असेल तर मग आलोट फळ भेटे परी वेळे की गा. थोडासा वेळ जाईल, जाऊ द्या, काही हरकत नाही, पण आपल्याच परमार्थाचा प्रवास योग्य आहे. साधकाला या स्वतःच्या काही भूमिका असाव्या की आपण निवडलेला मार्ग हा योग्य आहे. भले या जन्मात आपल्याला फल प्राप्त होईल किंवा आगामी जन्मात प्राप्त होईल. प्रयत्न कमी केले तर आगामी जन्म, चांगले प्रयत्न केले तर या जन्मात. पण माझा मार्ग चुकला तर नाही ना असं आपल्या स्वप्नातही वाटू नये. आपला मार्ग योग्य आहे, कारण हे सामर्थ्य त्यांचं आहे. जोडला मार्ग प्रांजळ, मिनला सुसंगाचा ही मेळ, तरी पावी जे वाचून वेळ लागेचे की. म्हणून परमार्थामध्ये श्री गुरु पृथ्वीच आहे बघा. या पृथ्वीचं रूपक केलं आहे बघा पाठीमागे. म्हणून साधका तो माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली नसंडी तुझी. म्हटलं आहे की नाही. रूपक या अर्थानेच केलेलं आहे की साधकांकरता तुम्ही माऊली आहात, एक प्रकारची तुम्ही पृथ्वी आहात. आणि या पृथ्वीवर आत्मज्ञानाचं बीज म्हणजे बीज म्हणजे कारण. आत्मज्ञानाला कारण आहे ज्ञानाचे बीज तव तयाचे बोल. आणि त्या बोलण्याकरता त्या ज्ञानाच्या असणाऱ्या बीजाला एकदा पेरल्यानंतर परत त्याचा नाश होऊ शकत नाही. नियम असा आहे पंचदशीकारांचा, प्रमाणोत्पादिता विद्या प्रमाणम प्रबलम विना न नश्यती न वेदांतात प्रबलम मानम इक्षते. हा श्लोक फारच गोड आहे बरं. प्रामाण्य कोणता आहे? प्रमाणजन्य, महावाक्यजन्य, श्री गुरु मुखारविंदातून स्पर्श झालेला असा जर शब्द आला तर तो शब्द नसतो. ज्ञानोबा म्हणतात ती अक्षरे नवती देखा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चित्कळिका, उजळेलिया श्रीकृष्णे. असे ते अक्षर असतात. सामान्य अक्षर नाहीत ते अक्षर नाहीत. ब्रह्मसाम्राज्य प्रकाशित करणारी मशाल आहे. आणि ते अर्जुन नावाच्या अधिकाऱ्यासाठी भगवान परमात्म्याने प्रज्वलित केलेले आहे. तसं ज्ञानोबरांच्या मुखारविंदातून येणारे शब्द सामान्य शब्द नाही आहे. हे शब्द म्हणजे ब्रह्मसाम्राज्य असा शब्द आहे की नाही नाथ महाराजांचा. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णी येले गीतेची टीका, विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. जसं ज्ञानोबा भगवंताकरता 11व्या अध्यायामध्ये म्हणतात, तसं शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबरांच्या करता म्हणतात की ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका. आणि भगवान परमात्म्याने सुद्धा ज्यांच्यावर प्राणसखा म्हणून गौरव करावा असे ज्ञानोबराय माझे आहेत. आपल्याला ज्ञानोबांचे शब्द वाटायला आले की नाही? आपल्या हातात ज्ञानेश्वरी ग्रंथ आला, ती ज्ञानोबांची आपल्याला असीम कृपाच आहे. कारण त्याशिवाय आपली बुद्धी होऊ शकत नाही. आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायला वाटणं किंवा तिचा अर्थ कळण्याकरता रुची तयार होणं आणि त्या अर्थामध्ये अवगाहन करत निमग्न होत जाणं, आनंद मिळणं, हे ज्ञानोबांची आपल्यावर कृपाच आहे. स्वसंवित द्रुम बीज प्ररोहणावनी, ही अवनी आहे म्हणजेच पृथ्वी आहे. आणि हीच पृथ्वी या महावाक्याचं निमित्त करून ब्रह्मज्ञानाच्या फळाला प्रकाशित करणारे आहे. म्हणून निगमागम द्रुम फलप्रद. जोपर्यंत त्यांची कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला या बीजापासून कोणतंही फल प्राप्त होत नाही. एखादा असणारा जातिवंत शेतकरी किती त्याने कष्ट करू द्या, किती कष्ट. आता वसंत ऋतू आगमन झाल्याशिवाय म्हणून आज का उद्याच वसंत पंचमी आहे, बहुतेक उद्याच आहे वसंत पंचमी. वसंत ऋतूचं आगमन होण्याचा संकेत असेल त्याला वसंत पंचमी म्हणतात बघा. मग वसंत ऋतूचं आगमन झालं तरच त्या वृक्षाला पालवी, फुलं आणि फळं लागतात. तसं श्री गुरु वसंतच आहे आणि साधना हे एक प्रकारचं वृक्ष आहे. त्या वृक्षाला जर फळं लागायचं असेल तर श्रीगुरूंचा वसंत आपल्या जीवनामध्ये यावाच लागतो, त्याशिवाय फळं मिळतच नाही. तैसे योगाधिकच अभ्यासिले
शब्द जात आलोडिले, तै तैची म्हणोये आपुले, जैसा अनुकूळ श्रीगुरु. श्रीगुरु अनुकूल असतील तर आपल्या अध्ययनाला योगाधिक साधनेला फळ मिळतं. अन्यथा किती जन्म जातील ततः किम ततः किम ततः किम ततः किम असं म्हणावं लागेल, फळ मिळणार नाही. म्हणून या पदाचे आणखीन 2-3 अर्थ होऊ शकतात. बरं, आता सरळ सरळ आपल्यासमोर जी पदं आले त्या पदाचा अर्थ आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. काही ज्ञानेश्वरीमध्ये स्वसंवित या शब्दाचा अर्थ केला आहे स्वरूपभूत ज्ञान, आणि त्या स्वरूपभूत ज्ञानाचा जो वृक्ष आहे त्या वृक्षाला वाढविणारी अवनी श्रीगुरु आहे. भाव असा, ब्रह्माचंही प्रकाशन करणारे श्रीगुरु आहेत. स्वरूपभूत ज्ञानार्थ घेतला तर, किंवा आत्मज्ञानाचा अर्थ घेतला तर जी वृत्ती विषयाला विषय करते ती वेगळी आहे, आणि अंतर्मुख झालेली वृत्ती स्वला विषय करते. म्हणून स्वसंवित म्हणजे अंतर्मुख अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती, त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. आणि ते आत्मज्ञान झालं किंवा आत्मस्वरूपाचं प्रकाशन करते ते आशा असणाऱ्या त्या वृक्षाला, बीजाला वाढविणारे पृथ्वी आपण आहात, असा एक अर्थ केलेला आहे. आणखीन एक अर्थ असा केला आहे की स्वसंवित म्हणजे आपण स्वयंप्रकाश आहात, आणि द्रुम बीज संसार नावाचा वृक्ष, त्याचं बीज मूळ कारण आणि त्या मायेला वाढविण्यासाठी कारण आपण आहात. नाही अज्ञाना वाचुनी मूळ ययाचे असिले पण टवाळ, ऐसे झाड सिन साळ देखिले जेणे. द्रुम बीज म्हणजे संसार नावाचा वृक्ष, त्याचं बीज आहे अज्ञान, आणि ते अज्ञान राहतं कुठं, ते कल्पित आहे. तर ते अज्ञान वाढण्याकरता सामान्य रूप असावं लागतं की नाही. म्हणून तर विचारसागरात 2 शब्द आले बघा, आधार आणि अधिष्ठान शब्द आला की नाही. सामान्य रूपाने असतं त्याला आधार म्हणतात, आणि ज्याची प्रतीती आली की आद्यस्थ राहतच नाही त्याला अधिष्ठान म्हणतात. मग कल्पित पदार्थ भासण्याकरता अधिष्ठान सत्य असावं लागतं की नाही. म्हणून द्रुम बीज प्ररोहण अवनी असा अर्थ घेतला तर संसार वृक्षाचं बीज आहे अज्ञान, आणि त्या अज्ञानाला वाढविण्याकरता सामान्य रूपाने कारण ठरणारी पृथ्वी आपण आहात, असे पदच्छेद केला तर त्याचे 2-3 अर्थ लागतात. आणि आपण जो अर्थ केला आहे, आपण म्हणजे काय आपण करणार आहे, त्यांच्या ज्ञानोबरांच्या कृपेने जो अर्थ स्फुरतो आहे या ठिकाणी आपण अर्थ करत असताना असा भाव प्रगट केला की स्वनाम आत्मा, आणि त्या आत्मस्वरूपाला महावाक्यजन्य असणारी अंतर्मुख झालेली अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जी वृत्ती तिला म्हणतात स्वसंवित. तो स्वसंवित म्हणजे आत्मज्ञानाचा द्रुम वृक्ष, त्या वृक्षाला बीज म्हणजेच कारण महावाक्य, आणि अशा महावाक्याचा उपदेश वाढविण्याकरता कारण ठरणारी अवनी आपण आहात. म्हणून हे श्री गुरु आपला कायमचा जय जयकार असो. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंवित द्रुम बीज प्ररोहणावनी. बीज प्ररोहण अवनी असा तो शब्द आहे. इथपर्यंत ज्ञानोबरायांच्या सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या जे आपण मारुती बाबांचं ऐकलं आहे, गुरुवरे डॉक्टर बाबांच्या सान्निध्यामध्ये काही श्रवण केलं आहे, त्या सकल गुरुजनांच्या परमकृपेनं या ज्ञानोबरायांच्या संस्कृत प्रचुर असणाऱ्या मंगलाचरणाचा विचार करण्याचा आपण यथामती एक अल्पसा प्रयत्न केला आहे. योग्य असेल ते सगळं त्यांचंच आहे, आणि काही चुकलं असेल तर ते आपलं नाही आहे. ते तरी आपण आपल्याकडे कशाला घ्यायचं आहे. जे योग्य असेल ते मात्र निश्चित त्यांचं आहे, आणि प्रमादाने चुकलं असेल किंवा शब्दाचा अर्थ करत असताना चुकला असेल तर निश्चित त्या शब्दाचा अर्थ आपल्याला घेता आला नाही, किंवा आपली बुद्धी तिथपर्यंत पोहोचली नाही, किंवा आपल्या अंतःकरणाची विशुद्धी न झाल्यामुळे तो अर्थ आपल्या अंतःकरणात प्रकाशित झाला नाही असा त्याचा अर्थ. म्हणजे उणीव राहिली असेल तर निश्चित ती आपली आहे, पण योग्य असेल ते ज्ञानोबरायांचं सकल गुरुजनांचं. म्हणून या मंगलाचरणामध्ये बऱ्याच सांगताना चुका होऊ शकतात, पण सारग्राही बुद्धीने आपण योग्य असेल ते निवडावं, ग्रहण करावं. आता उद्यापासून या मंगलाचरणाची सांगता झाल्यानंतर पुढच्या विषयाला प्रारंभ होईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.